नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे ब्लड प्रेशर आणि आहार. आपल्यापैकी अनेकांना ब्लड प्रेशरची समस्या असते. मग हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर हे त्यातले प्रमुख प्रकार. ब्लड प्रेशर झालं की त्यावर कंट्रोल कसा ठेवायचा याचं सगळ्यांना टेन्शन येतं. काय खावं, काय खाऊ नये याबद्दल सगळ्यांचा गोंधळ उडतो. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. आहार तज्ञ शिल्पा जोशी यांच्याशी तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. नमस्कार. तुम्हाला जर काही त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. मॅडम, साधारण आहार आणि BP ह्याचा नेमका काय संबंध आहे? BP साठी जेव्हा आहार दिला जातो त्याच्यात वेगवेगळे घटक असतात, पण महत्त्वाचा घटक म्हणजे साधारण सगळेजण म्हणजे जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा हे सांगितलं जातं की मीठ हे कमी घेतलं पाहिजे. आता मिठामध्ये मीठ जे तयार होतं त्याला सोडियम क्लोराईड असं म्हणतात. तर मिठातला जो सोडियम घटक आहे याचा ब्लड प्रेशरशी फार जवळचा संबंध आहे आणि जास्त सोडियम किंवा जास्त मीठ जर आहारात असलं तर BP वाढतं. त्यामुळे BP साठी जो आहार दिला जातो त्याच्यात सगळ्यात पहिले सॉल्ट रिस्ट्रिक्शन किंवा मीठ कमी करणं हा मेन मुद्दा आहे. त्याच्या व्यतिरिक्त मिठाच्या व्यतिरिक्त मीठ असलेले इतर सगळे पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ सोडा जो वापरला जातो आपल्या अन्नामध्ये त्या सोडाला सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात. तर त्याच्यातही सोडियम असतं. त्यामुळे सोडा आणि सोडा घातलेले सगळे पदार्थ हे सुद्धा कमी घेतले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त वजनाचा आणि ब्लड प्रेशरचा फार जवळचा संबंध आहे. तर असं बघण्यात येतं की थोडं वजन कमी झालं तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये पटकन येतं आणि त्यामुळे वजन कमी करण्याकडे आपली वाटचाल असायला पाहिजे जर हाय ब्लड प्रेशर आहे तर. हे 3 घटक मुख्य आहेत. मग साधारण मीठ किंवा सोडियम क्लोराईड तुम्ही म्हणालात त्याचा आणि मग BP वर कसा परिणाम होतो? कमी मीठ घेतलं की ब्लड प्रेशर लगेच इम्प्रूव्ह होतं आणि जसं सोडियम घेऊन ब्लड प्रेशर वाढतं त्याच्या उलट्या प्रकारे पोटॅशियम असलेले पदार्थ घेतले तर त्यांनी ब्लड प्रेशर कमी होतं. आणि पोटॅशियम असलेले पदार्थ म्हणजे साधारण फ्रेश भाज्या आणि फळं याच्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं आणि त्यामुळे या वस्तू घेतल्या गेल्या की ब्लड प्रेशर कमी होण्यास. साधारण असं असतं की भारतीय जेवणात मीठ हा अविभाज्य असा घटक आहे आणि तो कमी करणं खूप कठीण असतं. मग त्याच्यासाठी काय सांगाल? मीठ कशा प्रकारे कमी करायचं? आपण आपली जर स्वयंपाक करायची पद्धत बघितली तर साधारण जेव्हा कणिक भिजवली जाते किंवा पोळीसाठी पीठ मळलं जातं त्याच्यात मीठ घातलं जातं आणि ते मीठ इतकं असतं की त्याची साधारण अगदी माइल्ड चव त्या पोळीला येते. तर ते नाही जर घातलं तर आपल्या अन्नातलं बरंच प्रमाणात मीठ कमी होऊ शकतं. बरेच जण भात करताना भातात सुद्धा मीठ घालतात. तर ते मीठ कमी केलं तर आपल्या आहारातलं बरंच मीठ कमी होतं. म्हणजे सम कॅल्क्युलेटेड. संध्याकाळी जर तुम्ही दिवसभराचं मीठ घेतलं तर त्याच्या व्यतिरिक्त कोशिंबिरी किंवा सॅलडवर भरपूर मीठ घालून लोक घेतात. ते कमी करणं गरजेचं आहे. पापड, लोणचं, चटण्या जे आपल्या आहारात खूप असतं, बऱ्याच प्रमाणात असतं, याच्यामध्ये बरंच मीठ घातलं जातं. आणि याच्याबरोबर जितके पदार्थ प्रिझर्व्ड आणि प्रोसेस्ड म्हणजे बाजारचे जसा केचप आहे, सॉस आहे, वेगळ्या प्रकारचे सोया सॉस असतो किंवा आपला साधा टोमॅटो सॉस, चिली सॉस याच्यामध्ये खूप मीठ असतं. कारण का हे बरेच दिवस आपल्याला टिकवायचे असतात त्यामुळे ॲज अ प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात खूप मीठ घातलं जातं. तर हे सगळे पदार्थ जर कमी केले, पापड आहेत का पापडात मीठ सुद्धा असतं पण पापड खार म्हणून जो घटक घातला जातो त्याच्यात सुद्धा खूप सोडियम असतं. तर हे सगळं जर तुम्ही तुमच्या आहारात कमी केलं तर आपोआप आणि त्याच्यानंतर जेवणातलं मीठ कॉन्स्टंट ठेवलं, भाजी आमटीतलं, तर तुम्हाला बरंच सॉल्ट रिस्ट्रिक्शन इतर पदार्थांमधलं मीठ आपल्या मुख्य जेवणापेक्षा इतर हे लोणचे पापड मधलं हे जरी अवॉइड केलं तरी सुद्धा आपल्याला फरक पडतो. आणि हे पोळीच्या पिठातलं किंवा भातातलं हे सगळं मीठ कमी केलं तर बरंच अन्नातलं मीठ बरंच कमी होतं. डॉक्टर असं म्हणतात की मीठ हा एक घटक आहेच कमी करण्यासाठी BP, पण दुसरं ऑइली खाऊ नये फूड. बरोबर. या मागचे काय कारण? आता जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वजनाचा आणि BPचा फार जवळचा संबंध आहे. आणि असं हे नॅचरल आहे की जर तुम्ही खूप तेलकट पदार्थ किंवा खूप तेल खाल्लं गेलं तर वजन वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे तेल
कमी खाल्लं तर वजन नियंत्रणात राहतं आणि वजन नियंत्रणात राहिलं की बीपी पण नियंत्रणात राहतं. पण मग हे तेल कुठच्या प्रकारचं खाणं योग्य आहे? कारण आजकाल मार्केटमध्ये बरेचसे तेल मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात आणि अनेक ठिकाणी बोललं जातं की हे तेल बीपीसाठी किंवा हार्टसाठी खूप चांगलं आहे. बरोबर आहे. ह्यामध्ये काय फरक असतो? आता सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, कुठलंही तेल तुम्ही कुठलंही तेल वापरा, सगळ्यात महत्वाचं आहे की तेल कमी वापरणं. तर 3 ते 4 चमचे मांडशी हे एवढंच तेल वापरलं गेलं पाहिजे. आता याच्यानंतर कुठलं तेल, तर सगळ्यात चांगलं जे तेल आपल्या हार्टला किंवा आपल्या तब्येतीला जे सगळ्यात चांगलं तेल आहे, सगळ्यात चांगलं तेल ऑलिव्ह ऑइल असतं. पण ते आपल्या इथे फार महाग असतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की आपल्या इंडियन जेवणात किंवा स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन जेवणात हे तेलाची चव चांगली लागत नाही. त्यामुळे आपलं ट्रेडिशनल शेंगदाण्याचं तेल किंवा राईस ब्रॅन ऑइल आजकाल जे मिळतं हे फार चांगल्या प्रकारचे तेल आहे. आणि हे तेल पण लिमिटमध्ये, म्हणजे हे तेल वापरलं म्हणजे आपण तळकट पदार्थ किंवा तळण करायला मोकळे असं नाही. तर जरी तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा राईस ब्रॅन ऑइल वापरलं तरी 3 ते 4 चमचे मांडशी एवढं तेल वापरलं तर त्यांनी वजन नियंत्रणात राहतं. आणि वजन नियंत्रणात राहिलं की बीपीचा त्रास कमी होतो. तुम्ही वजनावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. हो, फार गरजेचं आहे. मॅम, एक फोन आलेला आहे. मोना धर्माधिकारी आहेत. बोला मोना. हा, हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मला परवा थोडस त्रास झाला बीपीचा. तर अचानक छातीत थोडस दुखल्यासारखं वाटलं आणि ब्लड प्रेशर मॅडमनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की थोडस हाय आहे आणि झोलफ्रेश नावाची एक गोळी दिली त्यांनी. तर ती झोपेसाठी आहे का नेमकं काय काय माहिती, पण 5 दिवसानंतर आता गोळ्या संपल्यात माझ्या 5. आणि काल थोडीशी अंगावर सूज वगैरे वाटली, ती कशामुळं ते सांगा प्लीज. आपण हा प्रोग्राम ऍक्च्युली आहाराबद्दल आहे आणि स्पेसिफिक मेडिसिन बद्दल सांगता येत नाही. बरोबर, म्हणजे फोनवर. साधारण ह्या लोकांनी काय कंट्रोल केलं पाहिजे? काय होतं की जेव्हा बीपी वाढतं तेव्हा मेन गोष्ट म्हणजे स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे. काय होतं की छोट्या छोट्या काळज्या असल्या की त्या छोट्या छोट्या खूप मोठ्या होतात नंतर आणि मग त्यांनी बीपी वाढतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, रिलॅक्स्ड राहा. आणि एकदा तुमचं थोडं बीपी कंट्रोलमध्ये आलं की नियमित प्रमाणे काहीतरी एक एक्सरसाइज सुरू करा. म्हणजे मी असं नाही म्हणत की जिम मध्ये जा, पण एक नियमित प्रमाणे एक 10-15 मिनिटं चालणं आणि कमी आहारात कमी मीठ घेणं यांनी तुमचं बीपी औषधाबरोबर सुद्धा घेतलं तरी कंट्रोलमध्ये राहण्यात मदत होईल. मॅम, आता आपण मिठाबद्दल बोलत होतो की मिठाने कंट्रोल होतो, पण मग बाजारात लो सोडियम सॉल्ट नावाचे प्रकार आले जे मिठाला सबस्टिट्यूट आहेत बीपीसाठी, बरोबर असं म्हणतात, तर ते कितपत योग्य आहे? आता लो सोडियम सॉल्ट अदरवाईज नॉर्मल पेशंट असेल, म्हणजे त्याला बीपी सोडून दुसरा काही त्रास नाही, तर त्याला ते घेता येईल. पण तेही प्रमाणात घेणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त बीपी बरोबर बऱ्याच लोकांना असोसिएटेड कंडिशन्स असतात, म्हणजे जसं किडनीचा त्रास असतो किंवा हार्टचा त्रास असतो. त्यांनी हे लो सोडियम सॉल्ट घ्यायच्या आधी वैद्यकीय सल्ला घेऊनच हे सॉल्ट वापरलं पाहिजे. म्हणजे बरेच लोक काय करतात की लो सोडियम सॉल्ट बाजारात आहे त्यामुळे आणतात आणि स्वतः वापरू लागतात, बरोबर, मिठाच्या ऐवजी. तर जर त्यांना काही असोसिएटेड दुखणं आहे, म्हणजे किडनीचा आजार आहे किंवा हार्टचा आजार आहे, तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतल्यावरच हे मीठ सुद्धा एका प्रमाणातच वापरणं गरजेचं आहे. अच्छा, एक फोन आलेला आहे. सचिन आहे आपल्या बरोबर. बोला सचिन. हा, मला 2 प्रश्न विचारायचे ते विचारा मॅडम. पहिला प्रश्न असा की नॉनव्हेज मध्ये मटन, चिकन आणि मासे याच्यात कोणते काय चालेल बुवा ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तीला? आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा की जे कलिंगड असतं, काकडी असतं, त्याच्यात क्षाराचे प्रमाण जास्त असतात, तर ते ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींना योग्य आहेत का? पहिला प्रश्न होता की नॉनव्हेज मध्ये कुठला प्रकार खाणं जास्त योग्य आहे. तर असं बघण्यात आलं आहे की सगळ्याच, म्हणजे हार्टची दुखणी म्हणा किंवा ब्लड प्रेशर यांना फिश हे सगळ्यात चांगलं, मासे खाणं हे सगळ्यात चांगलं आहे सगळ्या नॉनव्हेजमध्ये. त्याच्यानंतर चिकन. तर हे दोन्ही तुम्हाला घेता येईल, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मासे तळून घेऊ नका. कारण का जे मास्यातलं गुडनेस किंवा चांगलं पण जे असतं, त्याच्यात आम्ही म्हणतो ओमेगा 3 फॅट्स आहे, त्याच्यात ते फिशचं गुडनेस आहे, तो सगळा निघून जातो.
त्यामुळे मासे तळून घेऊ नका आणि मासे जरी खाल्ले तर ते सॉल्टेड म्हणजे सुके मासे खाल्ले जातात ज्यांना मीठ लावून वाळवलं जातं ते मासे खाऊ नका कारण का त्याच्यात मीठ प्रमाणाबाहेर असतं. त्यामुळे नॉर्मल फ्रेश फिश आणि तीही कमी मिठात केलेली खा. परत ती तळून खाऊ नका. आणि चिकन सुद्धा त्याचप्रमाणे की तळलेलं चिकन किंवा ज्या चिकन मध्ये खूप तेल आहे, खूप मसाला आहे, खूप मसाला असलं की मग खूप मीठही घालावं लागतं त्या पदार्थांना, तर असे पदार्थ घेऊ नका. दुसरा प्रश्न होता की काही फळं उदाहरणार्थ कलिंगड किंवा दुसरं काय ते म्हणाले त्याच्यात खूप क्षार असतात पण ते त्याच प्रमाणात असतात जेवढी शरीराला गरज आहे. आणि त्यामुळे कुठलंही फळ खाणं हे ब्लड प्रेशरच्या पेशंटसाठी खूपच चांगलं आहे. त्यामुळे कुठल्याही फळाची रिस्ट्रिक्शन करायची गरज नाही. अनेकांना सवय असते की फळ खाताना उदाहरणार्थ आपण पेरू वगैरे बघितलं की त्याच्यावर मीठ टाकतात वगैरे, तर ते योग्य नाहीये. आणि ते फक्त ब्लड प्रेशरचाच पेशंट नाही पण कोणालाही असं तिखट मीठ लावून किंवा मिरपूड लावून फळं खाणं योग्य नाही. फळ हे ऍज सच म्हणजे तसंच फळ खाल्लं पाहिजे, त्याच्यावर मीठ वगैरे नॅचरल सोर्स आहे तसाच तो आणि प्रत्येक फळात जसं त्यांनी म्हटलं प्रत्येक फळात थोडं नॅचरल सोडियम असतं, नॅचरल मीठ असतं आणि ते पुरेसं असतं आपल्या शरीराला. आणि त्यामुळे कुठलंही फळ खाताना वरतून मीठ आणि फक्त फळं नाही तर इव्हन कच्च्या भाज्या उदाहरणार्थ काकडी किंवा टोमॅटो जेव्हा ते सॅलड म्हणून कच्चं खाल्लं जातं त्याच्यावर भरपूर मीठ घालून खाल्लं जातं. मीठ घालण्याऐवजी जर तुम्हाला त्याचा टेस्ट इम्प्रूव्ह करायचा असेल खावं त्यावर मीठ वगैरे घालून तुम्हाला चव वाढवायची असेल तर त्याच्यावर लिंबू पिळा, त्यांनी ती चव जास्ती चांगली लागेल आणि त्यांनी तुम्हाला म्हणजे इट्स नॉट बॅड फॉर युअर हेल्थ. त्यामुळे त्याच्यावर मीठ घालू नका. ओके मॅम, एक फोन आलेला आहे. राज काळे आहेत आपल्या बरोबर. बोला राज. हॅलो. बोला. मॅडम, प्रश्न असा आहे की माझ्या आईचं साधारणतः वय आहे 40 ते 45. तिला थोडा ब्लड प्रेशरचा त्रास आहे पण ती डेली गोळ्या घेऊन सुद्धा ब्लड प्रेशर अचानक एकदम वरती येते, वर खाली होतं. तर तिला एकदम कंटिन्यू करण्यासाठी पथ्य काय असावीत आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम असावा? काय वय म्हटलं त्यांनी? 40 ते 45. तर त्यांना एक तर हे लक्षात घेतलं पाहिजे की बीपीच्या जरी गोळ्या घेतल्या तरी आहाराला फार महत्व आहे. आहार आणि व्यायाम म्हणजे आहार आणि विहार या दोघांनाही महत्व आहे. आणि साधारण लोक काय करतात की एकदा बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या की मग त्यांना असं वाटतं की आता ते कितीही प्रमाणात मीठ घ्यायला किंवा तळकट खायला मोकळे आहेत. तर तसं करू नये. जरी बीपीच्या गोळ्या घेतल्या तरी मिठाचं प्रमाण आहारात कमी ठेवावं. आणि जेव्हा मी म्हणते कमी म्हणजे सॉल्ट फ्री किंवा पूर्ण मीठ बंद करायची गरज नाही, पण जसं ज्या पदार्थात खूप मीठ आहे जसं लोणची, पापड, चटण्या किंवा इव्हन बेकरीचे पदार्थ ज्याच्यात खूप सोडियम असतं कारण का त्याच्यात सोडा घातला जातो, तर असे पदार्थ कमी करा. फळं, भाज्या या वस्तूंचं प्रमाण वाढवा आणि रोज एक 25 ते 30 मिनिटं रेग्युलरली चालणं हे फार गरजेचं आहे. कारण का चालणं हा एक व्यायाम आहे जो तुम्हाला कुठेही करता येतो, त्याला काही इन्स्ट्रुमेंट्स लागत नाही. म्हणजे आपण बीपी जर कंट्रोलमध्ये करायचा असेल तर नॅचरल सोर्सच्या फळ भाज्यांचा वापर करा, मिठाचा वापर मात्र कमी करा, पण त्याचबरोबर अगदी योग्य विहार म्हणजे अगदी चालणं सुद्धा आपलं ठेवलं पाहिजे. या बुलेटिनमध्ये आपण अशीच ही चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022 668 99 2.